मैदानामध्ये शोएब शेख आणि राजू शेळके आणि निश्चित मैदानामध्ये काही सन्मान होत आहेत मंचावरती. प्रमुख अतिथी निलेश दादा बिंताळे स्पोर्ट्स फाउंडेशनचे मॅनेजमेंट प्रमुख सन्माननीय सचिन बाड सरांचा सन्मान इथे मंचावरती संपन्न होतोय. मी विनंती करतो इरफान भाई ट्रॉफी द्या ट्रॉफी. मैदानामध्ये मॅच सुरू झालेली आहे. 1 धाव 2 धावा चेंडू येतोय थ्रो थर्ड मॅन वरून धाव फलकावरती 2 धावा मिळणार आहेत. प्रदीप दादा पठारे स्वप्नीलजी पठारे त्याचबरोबर सन्माननीय पप्पू दादा गरुड यांच्या शुभ हस्ते सचिन बाड सरांना सन्मानित करण्यात येत आहे. एक अतिशय कल्पक असं व्यक्तिमत्व आहे आणि मला खात्री आहे की पुणे शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळामध्ये देखील त्यांचं महत्वाचं काम असणार आहे, त्यांचा महत्वाचा रोल असणार आहे. पप्पू दादा गरुड ज्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आहेत. तर यानंतर अतुल शिरसाट सरांचा सन्मान होतोय. हे देखील कल्पक असं व्यक्तिमत्व आहे. शिरसाट स्पोर्ट्सच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांमध्ये आपण पाहिले त्यांच्या टीम कुठल्याही स्पर्धेमध्ये शिरसाट स्पोर्ट्स दाखल नाही असं कधी होणार नाही. क्रिकेटच्या मोठ्या टुर्नामेंट्स ते आयोजित करतात आणि क्रिकेटच्या खेळाडूंसाठी दर्जेदार साहित्य देखील उपलब्ध करत असतात आणि स्पॉन्सरशिप तर त्यांचा अत्यंत आवडीचा विषय आहे. अजूनही भरपूर त्यांच्या आवडीनिवडी आहेत. अतुल शिरसाट सरांचं स्वागत. चला मॅच कडे जिथे चौकार येतोय 4 धावा बरोबरच धाव फलकावरती 6 धावा. रहीम 11 6 सलामीची जोडी चंदन तलवार आणि तौफिक खान मैदानामध्ये. चंदन तलवारनं पहिल्या चेंडूवरती 2 तर दुसऱ्या चेंडूवरती चौकार खेचत इरादे स्पष्ट केलेत. तर मयूर मासाळ इज द मॅन ऑन द मार्क. ज्यांना तिकीट हवी आहेत त्यांनी व्यासपीठाच्या अतिथी कक्षाच्या उजव्या बाजूला या. साऊंड सिस्टीमच्या बरोबर मागे तिथे तिकीट विक्री सुरू आहे. आपण त्या खिडकीवरती भरपूर गर्दी करा आणि तिकीट घ्या. एकेकाने 50-50 घ्या. 6 धावा धावफलकावरती. अपील आणि बोट आकाशाकडे. पहिला फलंदाज इथे बाद. धक्का बसेल चंदन तलवार मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये स्वस्तात बाद. धक्का बसेल इथे पहिला. नवीन फलंदाज गणेश माने मैदानामध्ये दाखल होत आहेत. गणेश माने 3ऱ्या क्रमांकावर. गणेश मानेकडून झेल होतोय आणि फलंदाज चंदन तलवार इथे बाद होतोय. नवीन फलंदाज सचिन पार्टे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणार आहे. सचिन पार्टे तौफिक खान सचिन पार्टे रहीम 11 चे हे 2ऱ्या क्रमांकाची भागीदारी करणारे खेळाडू असतील. तर मयूर मासाळ यश मिळवतोय पहिल्या षटकामध्ये आघाडीचा गोलंदाज. पहिलं षटक कधी महत्वाचं असतं. या षटकामध्ये जर तुम्ही काही विकेट्स काढू शकलात तर त्याचा अधिकचा फायदा निश्चित टीमला होत असतो. कारण सलामीचे फलंदाज संघातले सर्वोत्तम असतात. त्यांना तिथेच रोखणं ही आघाडीच्या गोलंदाजाची जबाबदारी असते. डाव्या हाताचा हा गुणी गोलंदाज उजव्याच्या बाहेर टर्न चांगला मिळवतोय. लेग कटरचा अत्यंत प्रभावी वापर. धाव फलकावरती धावा स्थिर आहेत 6 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये रहीम 11. सुरुवात चंदन तलवारने चांगली केली होती. चौकार ठोकला होता मात्र पुढे चंदन तलवार आपली इनिंग पुढे घेऊन जाऊ शकला नाही. बाहेरची कड घेत यष्टीरक्षक गणेश मानेनं अत्यंत चांगला झेल तिथे टिपला. लेंथ बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर आणि इथे वाईडची घोषणा होईल जय पवार सरांकडून. जेपी पॅनल या स्पर्धेमध्ये काम करतात. अंपायरिंग मधला महाराष्ट्रातला सर्वोत्तम पॅनल आणि स्वतः जय पवार सर या स्पर्धेमध्ये उपस्थित आहेत. 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस कव्हरच्या दिशेने खेळलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो काय भयानक आहे.
ही गंमत असते खुल्या गटातल्या क्रिकेटची. इथे डेअरिंग प्रत्येक पावली तुम्हाला बघायला मिळते. थ्रो टाकताना बाकीचे खेळाडू जरा कचरतील, खुल्या गटातले खेळाडू अजिबात कचरत नाही, ते बिंदास थ्रो जोरात करतात, त्याला बॅकअप देखील त्यांना मिळतो. आणि जरी चेंडू अडवायला कोणी समोर नसेल तरी सुद्धा जरी सीमारेषेवरती गेला तर तिथे बॅकअप मिळतोच आहे. त्यामुळे अधिकची धाव देखील लगेच घेता येणं शक्य नसतं. 9 धावा, पहिल्या षटकाचा खेळ संपला. एक गडी बाद 9. रहीम 11 पुणे. नवं षटक इथे सुरू होणार आहे. गोलंदाज स्वप्नील साबळे. स्वप्नील साबळे पुरंदर तालुक्यातला हा खेळाडू आहे. ढालेवाडी अर्थात जेजुरीचा हा खेळाडू आज मैदानामध्ये. पाहूया भंडारा उधळतो की काय. नऊ धावा धावफलकावरती आहे. चांगला चेंडू इथे बघायला मिळेल आपल्याला तौफिक खान कडून. आणि धावफलकावरती 9 धावा आहेत. चौदा धावा एका गड्याच्या मोबदल्यात. धावफलकावरती 14 आहेत. रहीम 11 पुणे. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे. स्वप्नील साबळेचं हे षटक आहे. आणि पुन्हा एकदा एक चांगला चेंडू, लागोपाठचे 2 चेंडू अत्यंत सुंदर आलेले आहेत. चौदा धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक हॅलो, माझा जमलेला बंधू
काय त्याच्यात? सांगा एकदा. सांगा. तेवढं बोलत नाही. धाव फलकावरती 15 धाव आहेत एका हॅलो? गड्याच्या मोबदल्यात. हे बघा त्याची इच्छा आहे तरी जर काका, धन्यवाद. 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. स्वप्नील साबळे इथे रहीम 11 धावफलकावरती धावा 16 आहेत. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये इथे सुरू आहे आणि स्वप्नील साबळेचा हा चेंडू यावेळेस फिरवलाय फाईन लेगला. गॅप मोठा आहे 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. शानदार चौकार. षटक क्रमांक 2 इथे पूर्ण होतील आणि धावफलक दाखवतोय 20 धावा. रहीम 11 पुणे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 20. तिसऱ्या षटकाला सुरुवात इथे होणार आहे. पहिली 2 षटक पॉवर प्लेची होती. 20 धावा या षटकांमध्ये इथे प्राप्त होत आहेत रहीम 11 साठी. रहीम 11 विरुद्ध शिरसाट स्पोर्ट अशी लढत आपण या मैदानामध्ये बघतोय. शिरसाट स्पोर्ट्सनं देखील गेल्या अनेक वर्षांमध्ये अनेक खेळाडूंना स्पॉन्सरशिप दिलेली आहे. अनेक खेळाडूंना त्यांनी पुढे आणलेला आहे. विशेष म्हणजे कुठल्याही गटात असेल शिरसाट स्पोर्ट तिथे संघ ठेवतात. कुठेही स्पर्धा असू द्यात महाराष्ट्रामध्ये. ती ऑल इंडिया ओपन असेल तिथे शिरसाट स्पोर्ट्सचा संघ आपल्याला बघायला मिळतो. ती स्पर्धा कुठली जिल्हा वाईज असेल, कुठे तालुका वाईज असेल, कुठे गाव वाईज असेल, तरी देखील शिरसाट स्पोर्ट्सचा संघ त्या स्पर्धेमध्ये दिसणार आहेत. मग विदर्भात स्पर्धा असेल तरी शिरसाट स्पोर्ट आहेत. ती मुंबईत कोकणात असेल तरी शिरसाट स्पोर्ट आहेत. पश्चिम महाराष्ट्र असेल, खानदेश असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल तर तिथेही शिरसाट स्पोर्ट्स आपल्याला बघायला मिळेलच. आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे संघ असतील. तर ही खासियत आहे शिरसाट स्पोर्ट्सची. अमोलजी शिरसाट आणि अतुलजी शिरसाट सातत्यानं खेळाडूंना प्रमोट करतायत, पुढे आणतायत, मोठा स्टेज देतायत. तर बाहेरची कड इथे आपण बघतोय. चेंडू थर्ड मॅनला पोहोचेल. 1 धाव. एव्हाना दुसऱ्या धावेचा प्रयत्न करायचा आहे आणि थोडस खराब क्षेत्ररक्षण. इथे धाव मिळाली 2. 22 वरती पोहोचेल. तौफिक खान, सचिन पार्टे ही जोडी मैदानामध्ये आहे. विलक्षण गतीने 1 धाव त्यांनी पूर्ण केली. अजून 2 धावा या चेंडूवरती. 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली. ज्यावेळेस तुम्ही 1 धाव पूर्ण केलेली आहे, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्नशील होतेच. थ्रो बघितला थोडासा खराब होतोय. लगेचच सचिननं धाव घ्यायला सुरुवात केली. डेंजर एंडकडे सचिन होता. हलकसा अपील तिथे मात्र कनेक्शन नाहीये बॅटचं. निर्धाव चेंडू या ठिकाणी बघायला मिळतोय. 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. खराडी चषक ही स्पर्धा 19 वर्षांचा मोठा प्रवास आहे आणि आज पुन्हा एकदा तोच जल्लोष आहे. यावर्षी फ्लड लाईट्स रात्रीच्या सत्रामध्ये देखील सामन्यांचा आस्वाद घेण्याची संधी आपल्याला मिळाली. यास लेंथ बॉल शॉर्ट ऑफ लेंथ होता. उचलला आकाशामध्ये. मिड विकेट. क्षेत्ररक्षक तिथे आणि सुंदर झेल होईल. फलंदाज सचिन पार्टे इथे बाद. 6 चेंडू खेळला. 5 धावा आपल्या संघासाठी बनवलेल्या आहेत. दुसरा फलंदाज रहीम 11 ने गमावलाय. हे बघा लकी ड्रॉ कुपनची विक्री सुरू आहे. ज्यांना कुपन घ्यायचे 20 रुपये देऊन 1 कुपन घ्या, 5 घ्या, 10 घ्या, 15 घ्या, 20 घ्या, 50 घ्या, 100 घ्या, 200 घ्या. कितीही कुपन आपल्याला एका व्यक्तीला घेता येतील. ड्रॉ मधून जर आपला नंबर आला तर आपल्याला सोन्याची नथ महिलांसाठी, पुरुषांसाठी होम थिएटर हे बक्षीस मिळणार आहे. विचार करा जर आपण इथे मॅच बघायला आलोय आणि जाताना जर आपल्याला सोन्याची नथ घरून घेऊन जाता आली तर घरचे लोक किती खुश होतील. आणि फक्त 20 रुपयात तुम्हाला सोन्याची नथ मिळू शकते. 22 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात.
जरूर कुपन साठी या, घ्या, आपलं नशीब आजमावून बघा. 20 रुपये काय कुठे जातात, पण नशीब आजमावून बघा. आणि ज्यांना खास नशीब आजमायचंय ना त्यांनी 20 रुपयाचं एक तिकीट काढा, जास्त पण काढू नका. एक घ्या 20 रुपयाचं. जर तुमच्या नशिबात असेल ना सोन्याची नथ होम थिएटर तर तुम्हाला नक्की मिळेल. पण नंतर ड्रॉ झाल्यानंतर अरे मी टाकलं असतं तर मला पण मिळालं असतं, मग पश्चाताप करायला लागतो. त्यामुळे पश्चातापाची वेळ येऊ देऊ नका, त्या अगोदरच एक तिकीट खरेदी करा. 22 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. आणि मयूर पुन्हा एकदा पहिलं षटक टाकलं तो मयूरनं अत्यंत प्रभावी. या खेळाडूकडं भयानक वेग आहे आणि तो वेग बघा चेंडू कुठे घेऊन गेलेला आहे. मावशी टाका बॉल. 26 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात धावफलकावरती आहेत. आणि मयूर मासाळच्या गोलंदाजीवरती 27 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये मयूर मासाळ गोलंदाजीसाठी बघतोय आपण. आणि फलंदाज स्ट्राईक एंड वरती तौफिक खान. फार जास्त वेळ स्ट्राईक नव्हतीच तौफिककडं, 150चा स्ट्राईक रेट आहे तौफिककडं आतापर्यंत. एक चांगला चेंडू मयूरचा बघायला मिळतोय. आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ संपेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. प्रथमेश चव्हाण आणि तौफिक खान ही जोडी चौथ्या गड्यासाठी, तिसऱ्या गड्यासाठी भागीदारी करते. 5 धावांची आतापर्यंत त्यांची भागीदारी पूर्ण झालेली आहे. नवीन षटकासाठी गोलंदाज कोण वापरला जातोय शिरसाट स्पोर्ट्स कडून हे बघायचंय. सागर शिंदे. गोलंदाज आहे सागर शिंदे. पुरंदर तालुक्यातील बोबगावचा हा खेळाडू आहे. गेली अनेक वर्ष सातत्यानं आपला वेगवान गोलंदाजीनं आणि विशेष म्हणजे त्याच्याकडे एक आश्रय, एक अत्यंत भयानक बॉल आहे. तो दिसताना एकदम असा दिसतो की सोपा वाटतो बॉल प्रत्येक फलंदाजाला, मात्र ज्यावेळेस तो चेंडू गिरकी घेतो ना त्यावेळेस फलंदाज चकित झालेला असतो. असे अनेक चेंडू आहेत सागर शिंदेकडे आणि त्यामुळे अनेक वर्ष गेली सागर शिंदे टेनिस क्रिकेट वरती आपलं वर्चस्व अबाधित ठेवून आहे. आज सागर शिंदेच्या हातामध्ये चेंडू दाखल होतोय. उजव्या दिशा बाहेर टाकलेला हा चेंडू सृजन क्रिकेट स्पर्धेमध्ये मॅजिक ओव्हर मध्ये सागर शिंदेने कमालीचा खेळ केला होता. तिथे मॅजिक ओव्हर मध्ये 1 धाव काढल्यानंतर 2 धावा मिळायच्या, परंतु विकेट काढल्यानंतर 5 कमी व्हायच्या. मी बघितलंय सागर शिंदेने टीमला मायनस मध्ये घातलेले अनेक मॅच मध्ये. इतक्या विकेट तो शेवटच्या ओव्हर मध्ये काढायचा. एक विकेट टेकर आहे सागर. तर धावफलकावरती इथे धावा 28 आहे 2 गड्याच्या मोबदल्यात. 28 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये सागर शिंदे गोलंदाजी मार्क वरती. आणि चला घ्या तिकीट द्या. क्लीन बोल्ड. तौफिक खान इथे होईल बाद. धक्का बसेल तिसरा. 28 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये रहीम 11. आणि चौथं षटक सुरू झालेलं. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. इतक्या मोठ्या धावा अजून धावफलकावरती दिसत नाही. त्यात सागर शिंदेनं या षटकामध्ये फक्त 1 धाव खर्च करत 1 गडी बाद केली. विकेट टेकर आहे.
काही फलंदाज असे असतात की त्यांचे गोलंदाजी आली की विकेट निश्चित असतात. काही गोलंदाजांना काही फलंदाज असे असतात की बॅटिंगला आले की षटकार मारणारच. हा नेहमीच विकेट टेकर गोलंदाज राहिलाय सागर शिंदे. नवीन फलंदाज मैदानामध्ये शफिक शेख, इंदापूरचा खेळाडू आहे शफिक. माफ करा, मुंबईवाला शफिक शेख आहे. अठ्ठावीस धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 28 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये रहीम 11 संघ. तर गोलंदाज सागर शिंदे प्रभावी ठरतोय इथे. उजव्या हाताने एक उंचापुरा गोलंदाज आहे सागर. यस यस, हाच तो बॉल मी ज्याची चर्चा करत होतो की टप्पा पडल्यानंतर फलंदाजाला असं वाटतं की तो सोपा येतो, पण टर्न विथ बाउन्स त्याच्या गोलंदाज म्हणजे झहीर खाननं जो नकल बॉल डेव्हलप केला होता वर्ल्ड कप 2011 मध्ये, 21 विकेट काढला 11च्या विश्वचषकामध्ये झहीर खाननं, आणि त्याच बॉलचा कित्ता गिरवला इथे सागर शिंदेनं. यस, लेंथ बॉल होता यावेळेस. शफिकच्या कुठल्याही बॅटचा कुठलाही कोणा संपर्कात नाहीये, आणि याबरोबरच निर्धाव चेंडू. या षटकामधून केवळ 1 धाव. काय गोलंदाजी सागर शिंदेची. 28 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. एक फलंदाज बाद या षटकामध्ये, एकच धाव आलेली आहे. पुन्हा निर्धाव चेंडू. शफिकला अक्षरशः त्याने उभं करून ठेवलंय, बांधून ठेवलंय, आणि बांधण्यासाठी ना दोर आहे ना जंजीर आहे, फक्त प्रेशर आहे. आणि सागर शिंदेची अभूतपूर्व कलाकुसर, अविश्वसनीय कलाकुसर या षटकामध्ये आपण पाहिली. षटक संपलेलं आहे. 4 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावर 28 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये रहीम 11. तर पुढची 4 षटक आहेत, आणि रहीम 11 जरी मागे असेल तरी सुद्धा शफिक सारखा फलंदाज मैदानामध्ये आहे. त्याचबरोबर प्रथमेश चव्हाण सारखा फलंदाज मैदानामध्ये आहे. आणि पाहिजे पुढच्या 4 षटकामध्ये सिरसाट स्पोर्ट्स अहिल्यानगर गोलंदाजीची धार कशी ठेवतायत. नक्कीच ही मॅच रोमहर्षक आहे, चित्तथरारक आहे, प्रेक्षणीय सामना आहे. आपण मात्र कुठेही जाऊ नका, बघत राहा खराडे चषक, आणि पुन्हा एकदा ऐकत राहा अत्यंत मधुर आवाज जो लोहे लोहे को पुलकित करता है. मैं स्वागत करता हूं शैलेश निवंगुने सर का. थँक्यू. या ठिकाणी नुकतंच ज्यांचं शुभागमन होत आहे अभिराजे पठारे, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सलग 3 षटकारांसाठी रोख रक्कम 10,000 रुपयांचं पारितोषिक लाभलंय. त्या मान्यवरांचं शुभागमन संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत. 4 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आला, आणि रहीम 11 या संघाची धावसंख्या मात्र काहीशी खालावली आहे. 28 धावा झाल्या, 3 बॅटर बाद आहेत. षटक क्रमांक 5 ला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज स्वप्नील साबळे गोलंदाजी मार्क वरती इथे सज्ज होत आहेत. पहिला चेंडू इथे शफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये तैनात. शॉर्ट फाईन वरती इथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु त्या प्रयत्नामध्ये म्हणावं तसं यश प्राप्त होत नाहीये. 2 धावा तिथे वेगात पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 30 धावा. शिरसाट स्पोर्ट्स या संघाने केलेली अप्रतिम अशी कामगिरी या मॅच मध्ये, मागच्या मॅच मध्ये काहीशा धावा खर्च केल्या, परंतु चूक स्वतःची लवकरात लवकर सुधारली गेली. रहीम 11 हा संघ मात्र इथे धावांसाठी फार मोठे कष्ट करतोय. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप काऊ कॉर्नर मध्ये चेंडू इथे ट्रॅव्हल होईल, सिंगल प्राप्त केली जाईल. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 31 धावा, 31 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 बॅटर इथे आतापर्यंत बाद झालेत. 31 धावा झाल्यात. 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. मोठ्या संख्येने आज देखील प्रेक्षक वर्ग या मैदानामध्ये येत असताना, खेळाडूंना प्रोत्साहन देत असताना, या मॅचचा आनंद घेताना आपण पाहतोय. क्रिकेटचे दर्दी पुन्हा एकदा गर्दी करतायत. आलेल्या तमाम
दर्दी रसिकांचं संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुढचा चेंडू इथे देखील जागा बनवली, ऑन साइडला मोठा प्रहार केलाय आणि तिथे आपण पाहतोय चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या डोक्यावरून, सीमारेषा पार, येतोय षटकार 6 धाब्यांसाठी. काय फटका इथे सजवला जातोय. बॅटर सुरेख असा फटका सजवला जातोय शफिक शेख यांच्या बॅट मधून. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 37 धावा. या फटक्यांची गरज आहे. दोन्ही संघामध्ये जर आपण पाहिलं ना तर शफिक शेख नावाचे खेळाडू आहेत. एक जर आपण पाहिलं तर रायगड भागातून आलेले आहेत, तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर मॅन फ्रॉम इंदापूर आहेत. दोघांची नावं सारखी आहेत आणि दोन्ही प्रतिस्पर्धी आहेत. पुन्हा एकदा इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ आपण पाहतोय अगदी वेगात यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. निर्धाव चेंडूची सांगता होते. 37 धावा आतापर्यंत झाल्यात. 3 बॅटर बाद आहे. षटक क्रमांक मैदानामध्ये 5वं सुरू आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू इथे डॉट आहे. पंचांकडे हलकीशी अपील केली जाते, दाद मागितली जाते, परंतु पंच देखील तितकेच हुशार आहेत. त्या ठिकाणी नकार कळवला जातोय शफल होऊन खेळण्या कारणानेच आपण पाहिलं तर इथे फेअर डिसिजन दिलं जात आहे, परंतु पंचांच्या या निर्णयाला बॅटर टीमने बॅटिंग टीमने इथे रेफर मागितलाय. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत येईल. मुख्य पंचांना या ठिकाणी चॅलेंज देण्यात आलंय. तिसरे पंच टेक्नॉलॉजीचा वापर करतील आणि त्यानंतर इथे आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल. टेक्नॉलॉजीचा वापर इथे केला जातोय. आमचे तिसरे पंच आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. मुख्य पंचांनी तर इथे फेअर डिलिव्हरी दिली आहे, तर तिसरे पंच या टेक्नॉलॉजीचा वापर करत असताना आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर आणि तिसरे पंच आपल्याला कळवतायत मुख्य पंचांचा निर्णय अगदी योग्य आहे. फेअर डिलिव्हरी. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू इथे मात्र गमावला जातोय. धावसंख्येत कुठल्याही प्रकारची वाढ नसेल. 37 धावा झाल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यात. इथे मात्र स्विचिटचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेट डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक तिथे अगदी शिरतीचे प्रयत्न करतात. चेंडू अडवला जाईल. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण. फेकी काहीशी भरकटली जाते आणि त्याचा परिणाम इथे 3 धावा दोन्ही बॅटरच्या माध्यमातून वेगाने पूर्ण केल्या जातात. साज बाज और ताज 3 धावा. 3 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 40 रन्स फॉर लॉस ऑफ 3 आफ्टर 5. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा झाल्यात. 3 बॅटर इथे मात्र बाद झालेले आहेत. पाण्याबरोबर काहीसा मेसेज मैदानामध्ये येतोय. स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे बॅटिंग टीम कडून. जे वेळेचं बंधन आहे त्या वेळेच्या बंधनामध्येच आपण मॅचेस कव्हर करतोय. आज जर आपण पाहिलं तर सुरुवात अगदी लवकर केली आणि त्याचमुळे अगदी वेळेमध्ये आजचा दिवस संपुष्टात येईल. कारण यानंतर आता शेवटची एक मॅच शिल्लक असेल जी क्वार्टर फायनलची आहे, जी सर्वात महत्वाची आहे. क्वार्टर फायनल मध्ये आजच्या दिवसामध्ये निलेश दादा बिनताडे 11 या संघाने प्रवेश तर केलाय, तर चालू सामन्यातील विजेता संघ कोण जो त्यांच्या बरोबरीने 2 हात करण्यासाठी मैदानामध्ये खेळेल. आतापर्यंत जर पाहिलं तर शिरसाट स्पोर्ट्स या संघाने या सामन्यामध्ये पकड निर्माण केली आहे, परंतु अजूनही वेळ आहे रहीम 11 या संघाकडे. 3 बॅटर बाद झालेत, परंतु शफिक शेख आणि त्याचबरोबर प्रशांत ही जोडी मैदानामध्ये आहे जी धावा बनवण्यासाठी सज्ज झाली आहे. शेवटचे 18 चेंडू शिल्लक. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय सागर शिंदे, एक उंचपुरा गोलंदाज आणि समान उंचीचाच बॅटर इथे शफिक शेख सामना करण्यासाठी सज्ज झालाय. पुढचा चेंडू
पहिला चेंडू इथे ब्लॉक होल पद्धतीमध्ये खेळलाय. शरीराचा वेध त्या दरम्यान सिंगल प्राप्त केली जाईल आणि एकाच धावेवरती इथे समाधान. पंचांचा इशारा येतोय. लेग बाय स्वरूपाची धाव आहे. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 41. मुख्य स्क्रीन वरती आपले सर्व मान्यवर मंडळी ज्यांच्या माध्यमातून वारंवार खराडी चषकामध्ये मोलाचं सहकार्य केलं जातं ती सर्वच मान्यवर मंडळी आपल्या बरोबरीने या व्यासपीठावरती जोडली जात आहेत. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक असे आभार. मॅचकडे पुन्हा एकदा आपण वळतोय. पहिल्या चेंडूवरती आलेली लेग बाईची धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 41. 41 फॉर लॉस ऑफ 3. 7वं षटक इथे मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा चेंडू प्रशांत यांच्यासाठी. डावखुऱ्या शैलीचे एक विस्फोटक बॅटर आहेत. पाहूया पुढच्या चेंडूंवरती कशा प्रकारे प्रहार करतील. हा चेंडू देखील अंगभेगत इथे मारा करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. डीप स्क्वेअर लेग मध्ये टिपला जाईल झेल. जे जाळं विणलं गेलं त्या जाळ्यामध्ये प्रशांतला अडकवण्याचं काम केलं गेलं. चौथ्या विकेटचं पतन. चौथा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. प्रशांत यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतात. अनवर शेख. शफीक शेख आणि अनवर शेख ही जोडी मैदानामध्ये आहे. कशा प्रकारे इथे कामगिरी केली जाईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर 41 धावा झाल्या 4 गाड्यांच्या मोबदल्यात. 6वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येतात. सागर शिंदे यांना मिळालेलं यश. पुढचा चेंडू सागर शिंदे यांचा. हा चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. त्या दरम्यान प्राप्त केल्या जातात त्या 2 धावा. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. अनवर शेख यांचं खातं 2 धावेने इथे सुरुवात होते तर सांघिक धावसंख्येमध्ये देखील वाढ. धावसंख्या होते ती 43 धावा. 6वं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि धावांसाठी इथे मैदानामध्ये धावाधाव देखील आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू सागर यांचा. अनवर शेख यांच्यासाठी. हा देखील उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. चेंडू अडवताना काहीसा हातातून चेंडू निसटतोय. त्या दरम्यान 2 धावा इथे प्राप्त केल्या जातात. इथे थेंबे थेंबे तळे साचे. मोठा फटका येत नाहीये परंतु सिंगलचं डबल मध्ये रूपांतर करण्यामध्ये दोन्ही बॅटरला यश मिळत आहे. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 45 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 6वं षटक जे मैदानामध्ये प्रगती पथावरती आहे. पुन्हा एकदा बॅट अगदी वेगात फिरवली गेली परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क इथे होत नाहीये. पंचांकडे वारंवार दाद मागितली जाते परंतु शफल झाल्यानंतर इथे मात्र वाईड बॉल मिळू शकत नाहीये. अगदी योग्य निर्णय इथे पंचांनी आपल्यापर्यंत पोहोचवलाय. मुख्य स्क्रीन वरती देखील आपण ऍक्शन रिप्ले मध्ये या सर्वच गोष्टी पाहतोय. धावसंख्येत 45. कुठल्याही प्रकारची वाढ नसेल. पुढचा चेंडू. इथे देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडूला फेकून दिलाय. डीप लॉंग ऑन डोक्यावरून सीमारेषा पार. येतोय खणखणीत दणदणीत सनसनीत षटकार. 6 धावा. अगदी पट्ट्यात चेंडू मिळाला आणि त्यानंतर त्याचा करेक्ट कार्यक्रम इथे करण्यात आला. आपल्या पट्ट्यात आला की आपण कार्यक्रम करतोच. तो केलाय. योग्य पद्धतीने केलाय. बॅटच्या अगदी समोर चेंडू इथे हाताळण्याचं काम गोलंदाजाने केलं आणि त्यावरती जो हल्ला चढवताना आपण पाहिला अनवर शेख यांच्या बॅट मधून षटकारासाठी. 6 षटकांचा खेळ संपलाय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 50 पार. 51 धावा झाल्यात. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शेवटचे 12 चेंडू आहेत. निर्णायक 12 चेंडू आहेत.
क्वार्टर फायनल मध्ये दाखल होण्यासाठीचं जे टार्गेट इथे सेट करायचे ते 12 चेंडू शिल्लक. तर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो इथे गोलंदाज आमंत्रित केले जात आहेत. पॅरिस कांबळे नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती. वैयक्तिक कोट्यातील पहिलं तर संघासाठी 7वं षटक हाताळण्यासाठी येत आहेत. तर स्ट्राईकला असतील शफिक शेख, नॉन स्ट्राईकला ते अनवर शेख. पाहूया पॅरिस कांबळे कशा प्रकारे इथे गोलंदाजी करतात. निर्णायक षटक हाताळण्यासाठी इथे मैदानामध्ये सज्ज झालेत. वैयक्तिक पहिलं आहे आणि संघासाठी 7वं षटक. 51 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. काही सपाटाला तिथ्य बॅटची अगदी आपण पाहिलं तर आतली कडा एक टप्पा घेत चेंडू यष्टीरक्षक गणेश माने यांच्याकडे जाऊन विसावला जातोय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. चेंडू इथे निर्धाव आहे. चांगलं पदाला तिथ्य केलं परंतु बॅट वरती म्हणावा तसा चेंडू घेता आला नाही. धावसंख्या जर आपण पाहिली तर 51 धावा झाल्यात. मला वाटतं टाइमर इथे टाइम वेळ इथे पूर्ण झालेली आहे. त्यामुळे शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. पुन्हा एकदा काहीशी गती कमी केली. चेंज ऑफ पेस वेगवेगळ्या धाटणीची गोलंदाजी या गोलंदाजाच्या भात्यामधून आपण कित्येक वेळास पाहिलेली आहे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून पॅरिस कांबळेची एक ओळख आहे. या अगोदरचा चेंडू लोअर फुल टॉस त्यावरती देखील आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारची धाव खर्च केली नाही. त्यानंतर व्हेरिएशन त्याच रिदम मध्ये चेंडूला अगदी हळवार पद्धतीने अगदी वळण देणारा चेंडू इथे हाताळला गेला. कुठल्याही प्रकारची धाव नाही. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे निर्धाव. धावसंख्या 51 वरती तंबू ठोकून उभी आहे. इथे देखील स्विंग अँड मिस. स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये इथे मात्र स्वतःची विकेट बहाल केली जाते. सफिक शेख इथे होतील धावबाद. क्रिकेट मधली आत्महत्या. 5वा बॅटर बॅक टू द पॅव्हेलियन. धावसंख्या 51 वरती स्थिरावली आहे. लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव. त्यामध्ये सेट बॅटर इथे बाद होत आहेत. शफिक शेख त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. अशफाक शेख नवीन बॅटर मैदानामध्ये सज्ज झालेत. 51 या धावसंख्येवरती 5वा बॅटर बाद आहे. काहीशी धावसंख्या इथे कोलमडली जाते. भरपूर निर्धाव चेंडू हाताळले जात आहेत. चांगली गोलंदाजी आहे. तिखट मारा आहे. वारंवार निर्धाव चेंडू हाताळले जात आहेत. पॅरिस कांबळे अप्रतिम अशी गोलंदाजी. स्लॉगर स्पेशलिस्ट म्हणून देखील या खेळाडूकडे या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. या षटकातील 3 चेंडू अजूनही शिल्लक. स्ट्राईकला आपण पाहतोय अनवर शेख आहेत. हा चेंडू देखील आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर बॅटच्या समोरून अगदी हलकस वळण आणि पुन्हा एकदा चेंडू डॉट आहे. 4 चेंडू लागोपाठचे. ऍक्शन रिप्ले आपण मुख्य स्क्रीन वरती पाहू शकता कशा पद्धतीने इथे गोलंदाजी केली जाते. अगदी बॅटच्या समोरून हलकस चेंडूला वळण देण्याचं काम पॅरिस कांबळे करतात. अगदी अप्रतिम अशी गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. या षटकातील 7वं षटक सुरू आहे. इथे मात्र जागा बनवली. शफल होऊन चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप काऊ कॉर्नर मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. वाईडिश लॉंग ऑन मध्ये चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. धावसंख्येत जर आपण पाहिलं तर फार वेळानंतर वाढ होते. धावसंख्या होते ती 52. 5 गड्यांच्या मोबदल्यात. या षटकातील शेवटचा चेंडू जे 7वं षटक आहे त्या 7व्या षटकातील शेवटचा चेंडू मैदानामध्ये येताना पाहायला मिळेल. संघाचे संघनायक इथे आपण पाहतो स्ट्राईकला सज्ज आहेत. पुढचा चेंडू इथे देखील फुल टॉस. खराब चेंडू. रिझल्ट मात्र योग्य. चेंडू जाईल नो प्लस चौकार. 4 धावेंसाठी आत्ताच्या मोफतच्या 5 धावा या रहीम 11 या संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. नो बॉल आणि त्यावरती खेचलेला एक खणखणीत चौकार. गोलंदाजाची जास्त स्तुती केली ना गोलंदाज भारावून गेले. लगेच त्यांना दृष्ट लागली, नजर लागली आणि नजर लागल्यानंतर खराब कामगिरी देखील झाली. स्तुती करणं देखील इथे आता मागात ठरले. बिमर पद्धतीचा चेंडू हाताळला.
त्यामध्ये चौकार, बोनस स्वरूपात 5 धावा. आता उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. खराडी चषक 2025 होतय सुपर डुपर हिट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू स्ट्राईकला संघाचे संघनायक आहेत. आल्या आल्या चौकार, मोफतची धाव. फ्री हिटचा चेंडू आहे. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस आडव्या बॅटने उजव्या एसटीच्या लगतचा चेंडू आडव्या बॅटने खिचून काढलाय डीप लॉंग लेगच्या दिशेने. त्या दरम्यान आपण पाहिलं तर 2 धावा खात्यामध्ये जोडल्या जातील. सांघिक धावसंख्येमध्ये देखील 2 धावींची वाढ. धावसंख्या होते ती 59 धावा 7 षटकांच्या समाप्तीनंतर. चला आता पेनल्टीला सामोरं जावं लागणार आहे. शिरसाट स्पोर्ट्स शेवटचं षटक हे पॉवर प्लेचं षटक म्हणून हाताळावं लागेल. फक्त 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर, फक्त 2. ज्याप्रमाणे पहिलं षटक हाताळलं ना त्याचप्रमाणे तुम्हाला इथे पॅनलाइज केलं जातं. या स्पर्धेचाच नियम आहे. जो वेळ दिला त्या वेळेमध्ये जर षटक पूर्ण झाली नाहीत तर मात्र तुम्हाला पॅनलाइज केलं जात आहे. आणि पेनल्टी स्वरूपात शेवटचं षटक हे पॉवर प्लेचं षटक म्हणून खेळावं लागेल. जितेन शेळके तर आपल्या बरोबरीने इथे मुख्य स्क्रीनवरती आम्ही त्यांना पाहतोय. संघाचे संघनायक आहेत. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय प्रवीण साठे, एक फिरकीचा जादूगर इथे आमंत्रित केला. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूची देखील सातत्याने चर्चा केली जाते. गोलंदाजी मार्क वरती प्रवीण साठे उर्फ पप्पू साठे गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. अंतिम षटक, शेवटचं षटक हाताळण्यासाठी. फिरकीचा जादूगर आहे. दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची ताकद आहे. परंतु हे पॉवर प्लेचं षटक आहे. कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. पहिला चेंडू, पहिला चेंडू बॅटच्या समोरून फिरवलाय. वळण अगदी वेगवान आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर दिशा देखील योग्य आहे. पंचांनी कळवलंय इट्स अ फेअर डिलिव्हरी. कुठल्याही प्रकारची अतिरिक्त धाव इथे शिल्लक नसेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर 59 धावा. विशालजी गव्हाणे आणि स्वप्नीलजी पठारे या दोन्ही मान्यवरांचं शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक असे स्वागत, हार्दिक असं स्वागत. पुढचा चेंडू इथे देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर जे चेंडूला गर 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 फिरवलं जात आहे त्या वळणावरती इथे बॅटरला मात्र थांबून ठेवण्याचं काम, रोखण्याचं काम, बांधून ठेवण्याचं काम केलं जात आहे. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर उजव्या एसटीच्या लगतचा चेंडू आहे. कव्हरच्या दिशेने ढकलून दिलाय. एक धाव पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव देखील इथे वेगात पूर्ण होते. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 61. शेवटच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. शेवटचे 3 चेंडू. चला भाग्यवान विजेते कोण आहेत, कोणाला भाग्य आपलं आजमावायचंय. 20 रुपयाचं कुपन आणि 20 रुपयांमध्ये हजारोंची पारितोषिक आपल्याला इथे देण्यात येणार आहेत. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगात येईल. चेंडू अडवेल, फेकी होईल. दुहेरीचा प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता 2 धावा इथे वेगात पूर्ण केल्या जातात. मोठा फटका आला नाही हरकत नाही. इथे शेवटचं षटक आहे. एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये करायचं. विकेट्स भरपूर आहेत. जिथे धाव मिळेल जीव धोक्यात घालून इथे 2 धावा वेगात पूर्ण केल्या जातात. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 63 धावा. 63 रन्स ऑन अ बोर्ड. पुन्हा एकदा चेंडूला दिलेलं वळण, हलकीशी अपील. पंचांकडे अपील मागितली जाते. पंच कळवतायत नॉट आउट. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. अजूनही एक चेंडू शिल्लक. या इनिंग मधला शेवटचा चेंडू. 63 झाल्यात. हा देखील मोठा प्रहार आहे आणि या फटक्यावरती दमदार असरदार येतोय चौकार 4 धावेंसाठी. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 67. पहिल्या डावाचा खेळ इथे समाप्त आणि पहिल्या डावाचा खेळ इथे संपुष्टात येतो आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 5 गाड्यांच्या मोबदल्यात 67 धावा. 67 रन्स ऑन बोर्ड. 68 धावींची गरज असेल दुसऱ्या डावामध्ये शिरसाट स्पोर्ट्स या संघाला. पाहूया या धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल.
आणि कशा प्रकारे या धावा रोखण्याचं काम रहीम 11 हा संघ या मैदानामध्ये करेल. यातील विजेता संघ निलेश दादा बिंताडे 11 या संघाबरोबर 2 हात करण्यासाठी क्वार्टर फायनल मध्ये सहभागी होईल. आणि आजच्या दिवसाचा मानकरी कोण ते ठरवणारी मॅच या मॅच नंतर आपल्याला मैदानामध्ये संपन्न होताना पाहायला मिळेल. दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल तसं समालोचन कक्षामध्ये देखील हलकासा बदल केला जाईल. आणि पुन्हा एकदा आपल्या बरोबर जोडले जात आहेत गोपी जाधव. त्यांच्या आवाजामध्येच आपल्याला पुढील डावाचं 4 षटकांचं धावतं समालोचन आपल्या भेटीला येईल. या सर आपलं पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. Hello. Yes, thank you. Yes, thank you, शैलेश सर. वेलकम बॅक. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळाच्या मान्यतेने आमदार श्री बापूसाहेब पठारे युवा मंच व चंदननगर वॉरियर्स आयोजित महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट विश्वातली मानाची स्पर्धा खराडी चषक 2025 19वे पर्व. आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला पहिल्या डावाचा खेळ संपलाय आणि आता दुसऱ्या डावामध्ये शिरसाट स्पोर्ट्स अहिल्यानगर या संघासमोर लक्ष प्रस्थापित केलं गेले 68 धावांचं. 48 बॉलमध्ये 68 धावा इथे बनवायचे आहेत. पहिल्या डावामध्ये खूप चांगली सुरुवात, परंतु जास्त धावा बनवता आलेल्या नाहीयेत. 68 धावा इथे जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत, परंतु या देखील चांगल्या पद्धतीने डिफेंड करायच्या असतील तर गरजेची आहे ती म्हणजे चांगली बॉलिंग, गोलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल आणि त्यानंतर या धावा इथे रोखायच्या आहेत. त्याचबरोबर गरजेच्या असतील त्या विकेट्स तुम्हाला घ्याव्या लागतील. चला, सलामीवीर मैदानाचा ताबा घेतील. टीम हर्डल इथे पाहायला मिळते. 68 धावा बनवायच्या. याची देही याची डोळा रंगलेला हा 16 पाहण्यासाठी दाखल झालेला तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची, आपुलकीची, जिव्हाळ्याची आणि सातत्याने चर्चेत राहणारी स्पर्धा म्हणजेच काहीतरी खराडी चषक 19व्या पर्वाचा हा सोहळा. क्रिकेटचा परिपूर्ण महासंग्राम इथे आज रंगलाय. दोन्ही फलंदाज मैदानाच्या दिशेने वाटचाल करतायत. जिथे 68 धावा बनवायच्या. सामना सहजासहजी जिंकता येणार नाहीये, कारण जिंकणारे कधीही सोडत नसतात आणि सोडणारे कधीही जिंकत नसतात. त्यामुळे या मॅच मध्ये लढावं लागेल. कमी धावसंख्या म्हणता येणार नाहीये, धावसंख्या चांगली आहे, परंतु त्यासाठी मी मगाशी उल्लेख केला की तुम्हाला चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. अचूक टप्पा, बाहुबलीचा कटाप्पा आणि गोलंदाजाचा टप्पा गरजेचा राहील. आणि दुसऱ्या बाजूला विकेट्स घ्यायच्या असतील, परंतु शिरसाट स्पोर्ट्स अहिल्यानगर या संघाला धावा बनवायच्या आहेत, कारण पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल तर हा सामना जिंकणं गरजेचं आहे. कोणता संघ बाजी मारेल, कोणता संघ टाटा बाय बाय करेल या स्पर्धेला हे अगदी येणाऱ्या 25 ते 30 मिनिटांमध्ये आपल्या समोर असेल.
ऑल सेट. आता सामन्याला होईल सुरुवात. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. सलामीवीर रोहन आणि त्याच्याबरोबर संदीप. तर पहिलं षटक P1 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर. गुलाम सय्यद गोवंडी विभागातून हा खेळाडू इथे दाखल झालाय. पहिल्या षटकासाठी त्याला पाचारण केलं गेले. 68 धावा बनवायचे. दोन खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करतील कारण पॉवर प्ले ते सुरू होईल. 68 बनवायचे. 25 जून 1983 चा विश्वकरंडक लगेच डोळ्यासमोर येतो. 183 धावा बनवल्या गेल्या होत्या वेस्ट इंडिजच्या समोर आणि त्यावेळेला दुसऱ्या डावात वेस्ट इंडिज सहज जिंकू शकले असते, परंतु ज्यावेळेला पहिला डाव संपला कपिल देव रामलाल निखंज यांनी ड्रेसिंग रूम मध्ये टीम मीटिंग बोलावली आणि सांगितलं की या धावा जिंकण्यासाठी पुरेशा नसल्या तरी लढण्यासाठी पुरेशा आहेत. आणि भारतीय संघ तिथे लढला. पहिला विश्वकरंडक आपण जिंकला आणि आता या मॅच मध्ये देखील या धावा जिंकण्यासाठी पुरेशा आहेत का माहित नाही, परंतु लढण्यासाठी पुरेशा आहेत. पहिलं षटक P1 चा पहिला बॉल पुढे टाकलाय. रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि पहिलाच बॉल कव्हर्स मध्ये पाठवलाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. गुलामचं स्वागत केलं. पहिल्या बॉलवर प्रश्न विचारला, स्वागत नाही करोगे हमारा, आणि अक्षरशः तुटून पडला. स्ट्रायकिंग एंडला खेळत असताना रोहन गर्दडे. टिपिकल पॉवर प्ले. पहिल्या बॉलवर गुलामच्या विरोधात हल्ला चढवलाय. उत्तर देईल का? सेकंड बॉलवर गुलाम तयार. पुन्हा फुल लेंथ वाईड यॉर्कर टाकलाय. बॅटचा फेस ओपन केला. सन्मान दिलाय. गलीमध्ये बॉल जाईल तिथे मी ते सिंगल. मागच्या बॉलवर षटकार. संयम दाखवला. T फॉर टेम्परामेंट आणि P फॉर पेशन्स. संयम इथे गरजेचा. पहिल्या बॉलवर षटकाराला. सेकंड बॉलवर सिंगल घेत असताना स्ट्राईक रोटेट केली आणि आता धाव फलकावर धावा झाले 7. 68 धावांचं लक्ष्य. भरपूर निर्धाव चेंडू गरजेचे असतील. विकेट्स घ्याव्या लागतील. 1-2 विकेट्सने काही होणार नाहीये. फुलांचा गुच्छ ज्या पद्धतीने आपण पाहतो तशाच गुच्छामध्ये विकेट गरजेचे आहेत. तर दुसऱ्या बाजूला शिरसाट स्पोर्ट्स अहिल्यानगर या संघाला देखील धावा गरजेच्या आहेत. भागीदारी गरजेची असेल पहिल्या विकेटसाठी. लेफ्ट हँडर फलंदाज. स्ट्रायकिंग एंडला पॉइंट. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक लावला गेलाय. मिड ऑफ 38 सर्कल मध्ये. मिडॉन देखील 38 सर्कल मध्ये पाहायला मिळतोय. यष्टिरक्षकाच्या मागे फ्लाय स्लिप. त्यानंतर लॉंग लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक तयार. काऊ कॉर्नर मध्ये बाउंड्री लाईनला एक खेळाडू सध्या प्रोटेक्ट करतोय. तर डीप मिड विकेट. बाउंड्री लाईन वर गुलामचा पुढचा बॉल. ओ गुल्ली स्पॉटच्या थोडासा पुढे टाकला. स्लाइटली ओव्हर पिच वेग होता. रफ्तार से गिरफ्तार. टप्पा पडल्यानंतर लगेचच विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून गेलाय. हा डॉट बॉल आलाय आणि मी उल्लेख केला की जेवढे डॉट बॉल येतील तेवढासा दबाव बनेल. प्रेशर होईल. दबावामध्ये घरातल्या प्रेशर कुकरची शिट्टी वाजते. इथे काय घडणार हे दाखवून द्यायचंय तुम्हाला. स्ट्रायकिंग एंडला खेळत असताना संदीप. एक बॉल मध्ये 0 धावा. त्याच्या खात्यामध्ये लेफ्ट हँडर आहे. भरपूर अपेक्षा. गुलामचा हा चेंडू लेफ्ट हँडर साठी. संदीप यावेळेला उडवायचा होता फाईन लेगला, परंतु चांगले टायमिंग नव्हतं. लवकर कमिट झाला. अंपायर सिग्नल लेग बाय. एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव फलक आता 8 वर पोहोचलाय. खराडी चषकचा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. शेवटच्या दिवसामध्ये खास आकर्षण राहणार आहे. सिने अभिनेत्री विदुला चौगुले आपल्या जोडीला या स्पर्धेमध्ये असणार आहेत. मायबाप क्रीडा रसिकांसाठी देखील पारितोषिकांची भरपूर खैरात. महिला मायबाप क्रीडा रसिकांसाठी इथे 20 रुपयाचं कुपन आणि त्यामध्ये सोन्याची नथ जिंकण्याची सुवर्ण संधी. तर पुरुष प्रेक्षकांसाठी 20 रुपयामध्ये तुम्ही कुपन घेऊन भाग्यवान विजेते बनू शकता. होम थिएटर तुम्ही जिंकू शकता या स्पर्धेमध्ये. गजलक्ष्मी ज्वेलर्स यांच्याकडून सोन्याची नथ, तर मातोश्री डेव्हलपर्स यांच्याकडून होम थिएटर. बॉलर तयार. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करेल. बॅकवर्ड पॉइंट आणि गलीमधला फिल्डर थोडासा बाहेर ठेवला आता, कारण स्वीपर कव्हर डीप पॉइंट मध्ये लावला गेलाय. कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक शॉट कव्हर मधून थोडासा बाहेर आलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हर लावला गेलाय. त्यानंतर मिड ऑफ मिड ऑन. गोलंदाज तयार. लेग कटर होता. हलक्यात आणि बॅकफुटला जात असताना दिशा दिली आहे. डीप गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल, परंतु बॉल थांबणार नाहीये. जमिनीला गुदगुल्या करत बॉल चाललाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. 4 धावा. थोडासा मागे गेला. जागा बनवली आणि बॉलला बॉलची जागा दाखवली.
हेच कौशल्य गरजेचं असतं. टेम्परामेंट मगाशी मी उल्लेख केला, तुमचा स्वभाव खूप गरजेचा राहतो. आणि आता या चौकाराबरोबर धावफलकावर धावा झाल्यात 12. पहिलं षटक पॉवर प्ले मध्ये शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, फुल लेंथ होता, फाईन लेगला बीट केले, बॉल चालले लॉंग स्टॉपला, नशिबाचा चौकार येईल आणि नो बॉल. हे काय घडतंय हे चित्र पाहायला मिळालं. अंपायर सिग्नल, नो बॉल. बोनस मिळालाय. दिवाळीचा सीझन नाहीये पण तो बोनस मिळते आणि आता तिसऱ्या पंचांना पाचारण केलं गेलंय. तिसरे पंच इन ऍक्शन येतील. नशिबाचा चौकार, किस्मत भी बहादुरों का साथ देती है. आता इन ऍक्शन आलेत आमचे टीव्ही अंपायर. दूध का दूध और पाणी का पाणी. काय असेल या चेंडूची कहाणी. टेनिस क्रिकेट .in द्वारा आपल्या मेगा स्क्रीन वर पाहतायत. माना वळल्यात आता मेगा स्क्रीनच्या दिशेने. उत्कंठा शिगेला लागली. दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आहेत. शिरसाट स्पोर्ट्स अहिल्यानगर आणि त्यांच्या विरोधात खेळतोय संघ रहीम 11 पुणे. येस अंपायर सिग्नल. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय नो बॉल. म्हणजेच काय आता दंडित केलं जाईल. उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल असेल फ्री हिट. आता फ्री हिटच्या बॉलवर एक मोठा हिट गरजेचा आहे. पहा मेगा स्क्रीनच्या दिशेने माना वळल्यात. मैदानामध्ये बसलेत परंतु मेगा स्क्रीनवर मॅचचा आनंद घेत आहे. हे क्रिकेटचं वेळ आहे. सर्वच गर्दी म्हणून हे गर्दी पाहायला मिळते. धावफलकावर धावा झाले 17 फॉर्नर. विकेट गमावलेली नाहीये. विकेट घ्यायचे. डब्ल्यू शोधावा लागेल. गुलामने थोडीशी चूक केली आहे. ती पथ्यावर पडेल का? कारण स्ट्रायकिंग एंडला आता रोहन आहे. त्याच्या बॅट म्हणून आतापर्यंत 11 धावा आल्यात. फ्री हिटचा बॉल लो फुलटा होता. कव्हर मध्ये ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल चले मिड ऑफला. रन मिळेल एक. क्विक सिंगल. वेलकम सागर दादा भिंताडे, चंदूशेठ गोगावलीजी देखील पाहायला मिळत आहेत. सचिनजी बाड आपल्याला पाहायला मिळत आहेत. NB स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय आणि या सामन्यात जिंकणारा संघ पुढच्या फेरीमध्ये नेक्स्ट सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळेल. पण इथे क्विक सिंगल पूर्ण केली. सिंगल बरोबर षटकाची समाप्ती. 68 धावांचा पाठलाग करत असताना धावफलकावर धावा झालेल्या आहेत 18 धावा बिनबाद. आता येणारे 42 चेंडू तुमच्याकडे शिल्लक असतील आणि 42 बॉल मध्ये रन बनवायचे. 50 सामना संपलेला नाहीये. इथून देखील चांगली गोलंदाजी गरजेची. अचूकता दाखवावी लागेल. नियंत्रण ठेवावं लागेल गोलंदाजांना. मी मगाशीच सांगितले बाहुबलीचा कटाप्पा आणि गोलंदाजाचा टप्पा गरजेचा राहतो, लक्षात राहतो. तो चांगला टप्पा इथे अपेक्षित आहे. पहिल्या षटकाचा काही संपला. 18 धावा स्कोर कार्डवर रोहन खेळतोय 12 वर. संदीप गायकवाडने खातं उघडलेलं नाहीये आणि आता पुन्हा या दुसऱ्या षटकामध्ये रोहन स्ट्रायकिंग एंडला असेल तर दुसऱ्या षटकाची जबाबदारी साहिल घोडेकर. साहिल घोडेकर चेंबूर परिसराला बिलॉंग करतो. नुकताच मानगाव मध्ये मालिका वीर दुचाकी त्याने जिंकली आहे. तो चेंबूर परिसराला बिलॉंग करतो. मैदानामध्ये दाखल झाले सेकंड ओव्हर साठी. त्याच्या समोर असेल रोहन. 18 धावा स्कोर कार्डवर. खराडी चषक 2025. पहिला बॉल आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल फटका फसलाय. बॅकवर्ड पॉइंट मध्ये फिल्डर. विकेट मिळाली आहे. साहिल घोडेकरने डब्ल्यू शोधलाय. रोहन बाद होतोय. 18 वर पहिला धक्का बसतोय. OUT आउट. संधी साधून थेट पट्ट्याने घेतली विकेट. विकेट इथे घेतली आणि त्यानंतर डीजे दादांनी विचारलं आता कसं वाटतंय. विकेट गरजेची होती ती विकेट आली. पण काय वाटतं हे निश्चित आता सांगता येणार नाही कारण भाकीत करू शकत नाही आहोत. 18 या धावसंख्येवर पहिला धक्का लागला. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज विशाल धरक देखील नामांकित खेळाडू. आज संधी मिळाली आहे. प्रमोट केलंय. संघाला धावांची गरज आहे. शिरसाट स्पोर्ट्स नेहमीच उद्योन्मुख खेळाडूंच्या मागे असतात. अतुलजी शिरसाट आणि अमोलजी शिरसाट ही शिरसाट बंधूंची जोडी नेहमीच क्रिकेटला प्राधान्य देतं. अनेक खेळाडू त्यांनी घडवलेत. कोणतीही स्पर्धा असू दे शिरसाट स्पोर्ट्सचा संघ नेहमी सहभागी असतो. लेन बॉल होता. पुन्हा ड्राईव्ह केलाय. खराब क्षेत्ररक्षण. बॉल चले डीप कव्हरला. 2 पायांचे मधून निघून गेलाय बॉल. एखाद्या सुईमधून अलगद धागा काढावा. अगदी 2 पायांमधून बॉल निघून गेलाय. सीमारेषा पार चौकार.
खणखणीत चौकार होता, गॅप मध्ये टॅप करायचा होता, परंतु कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षकांनी थोडीशी गंमत केली आणि त्याची किंमत मोजावी लागली. या चौकाराने 22 धावा. मायबाप क्रीडा रसिकांना विनंती आहे, कुपन घ्या, भाग्यवान विजेते बनण्याची संधी तुम्हाला देखील आहे. आज देखील सोन्याची नथ आणि होम थिएटर कोण जिंकणार, प्रत्येक दिवशी 2 भाग्यवान विजेते आपल्यामधून आम्ही निवडतोय. त्यामुळे 20 रुपयाचं कुपन घ्या आणि आपलं नशीब उलगडा. खराडी चषकच्या माध्यमातून डीजे दादा यांच्या बाजूला ती कुपन व्यवस्था ठेवली गेली आहे आणि त्याचा लाभ देखील घ्या. मॅचच्या दिशेने जाऊया. 22 ला 1. दुसऱ्या षटक इथे मार्गस्थ असताना अगू टप्प्याचा बॉल, खांद्याचा वापर केलाय, आपट बार टाकलाय. या आपट बारवर पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं, पण पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. खांदा खूप चांगल्या पद्धतीने वापरला. तिकट बाउन्सर. हाय हॅलो, रात्रीच्या जेवणाची काय तयारी केली आहे का, असा प्रश्न या बॉलने विचारला असेल आणि त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला बॉल. निर्धाव चेंडू. दुसऱ्या षटकाचा खेळ. 22 ला 1. निर्धाव चेंडूंची गरज आहे. विकेट घ्याव्या लागतील. संघ सध्या सुरक्षित स्थितीमध्ये. शिरसाट स्पोर्ट्स अहिल्यानगर. गोलंदाज तयार. राऊंड विकेट. शॉर्ट ऑफ गुड लेन. टप्पा पडल्यानंतर बॉल राईज झाला. व्ही मध्ये खेळायचं होता, परंतु कोणतंही कनेक्शन नाहीये. बॅटला फुंकर मारत असताना बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. 2 चेंडू इथे निर्धाव टाकलेत. विकेट आली आणि त्यानंतर सेकंड बॉलवर चौकार मिळाला, परंतु त्यानंतरचे 3 चेंडू इथे निर्धाव टाकलेत. कमबॅक आणि वेलकम बॅक तुम्हाला जमलं पाहिजे, ते इथे दाखवलंय गोलंदाजाने. यावेळी आखू टप्प्याचा बॉल हुक केलाय. बॉल हवेत फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिथे बॉलला जज करेल. झेल झालेला नाही आणि तोपर्यंत धावांची धावाधाव मैदानामध्ये पाहायला मिळते. 2 धावा इथे पूर्ण केल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. झेल झालेला नाहीये. निर्जन स्थळी बॉल पडला नो मॅन्स लँड मध्ये आणि बरोबरीनेच आपण जर पाहिलं तर दुसऱ्या षटकाचा खेळ देखील संपलाय. 68 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना करंट रन रेट 12.00 च्या सरासरीने 24 धावा धाव फलकावर. 1 गडी बाद. समीकरण असेल 36 बॉल मध्ये रन बनवायचे 44. सामना संपलेला नाहीये. प्रयत्न करावे लागतील आणि त्यासाठी गरजेचे आहे ती मगाशीच उल्लेख केलेली विकेट्स गरजेच्या असतील. निर्धाव चेंडू टाकावे लागतील. क्षेत्ररक्षण ही सर्वाधिक महत्वाची बाब राहणार आहे या सामन्यामध्ये. तुम्ही किती चांगली फलंदाजी करता, किती गोलंदाजी चांगली करता, यापेक्षा तुमच्याकडे क्षेत्ररक्षण कशा पद्धतीचं आहे हे महत्वाचं. वेलकम सचिनजी भाड, आपलं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. NB स्पोर्ट्स फाउंडेशन साठी खूप मोलाचं योगदान. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये निलेश दादा भिंताडे यांचा संघ NB स्पोर्ट्स फाउंडेशन या नावाने सहभागी घेत होतो आणि या स्पर्धेत देखील चांगली कामगिरी राहिली आहे. पण आता या मॅचच्या दिशेने आपण जाऊया. तिसऱ्या षटकाची जबाबदारी घेत असताना अशफाक शेख, गोवंडीचा खेळाडू अशफाक शेख. पहिला बॉल राऊंड विकेटने फुललेनचा बॉल होता. ऑन साइडला खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. काऊ कॉर्नर वेगाने पोहोचेल तोपर्यंत पहा दोन्ही फलंदाजांचा वेग. भाग मिल्खा भाग. 2 धावा इथे पूर्ण केल्या. दुहेरी बरोबरच धाव फलकावर स्पेशल 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. विकेट्स घ्यायचे, विकेट्स गरजेचे आहेत. निर्धाव चेंडू टाकावे लागतील. अशफाकला आता 5 रन केले बॉलिंग ट्रॅकवर तिसऱ्या षटकामध्ये. पंचांकडून काही सूचना दिल्या जात आहेत आणि त्याचं इथे पालन करावं लागेल. ज्यावेळेला तुम्ही गोलंदाजी करता पंचांकडून अनेक तुम्हाला गोष्टी सांगितल्या जातात आणि तेच मैदानामध्ये पाहायला मिळते. प्रत्येक प्रेक्षक स्टँड मध्ये, प्रेक्षक गॅलरी मध्ये मायबाप क्रीडा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आपलं हार्दिक स्वागत. कारण खराडी चषकवर हे सर्वच मायबाप क्रीडा रसिक भरपूर प्रेम करतात आणि त्यानंतर प्रत्येक पर्वामध्ये नाविन्यपूर्णता असते या स्पर्धेमध्ये. या पर्वात देखील अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांसहित ही स्पर्धा दाखल झाली. मुख्य आयोजक म्हणून नेहमीच महत्वाची भूमिका श्री पंढरीनाथ अर्थातच पप्पू शेठ गरुड यांच्या खांद्यावर असते. पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळ आणि याचे ते अध्यक्ष देखील आहेत. क्रिकेटसाठी चांगले योगदान आहे. मॅचच्या दिशेने जाऊया. बॉलर तयार होईल. ऑन साइडला उडवलाय बॉल, पूल केलाय परंतु बॉल जाईल फिल्डरच्या हातामध्ये. इथे झेल सुटलाय. 1 धाव पूर्ण केली. दोघांमध्ये ताळमेळ कमी आहे. क्षेत्ररक्षक चूक करतोय. आता बहुधा सकाळी डोक्याला लावायचं तेल हाताला लावून आलाय की काय असा प्रश्न विचारावा लागेल. सोपा झेल होता. बाउंड्री लाईनला खेटून उभा होता. नजर नव्हती बॉलवर.
झेल हातातून निसटलाय. रन मिळणार आहे इथे एक. पकडा कॅच जिंका मॅच, पकडा झेल जिंका खेळ. कॅचेस विन द मॅचेस. आता झेल सुटला, आत्मविश्वास वाढेल. रंग उधळले जातील का? कारण ज्या ज्या वेळेला झेल सोडला जातो त्या त्या वेळेला फलंदाज रंग उधळतो. आता तेच रंग इथे उधळले जातील का? धावफलकावर धावा आहे सध्या 27 धावांनी. आता पहा मिळालेली संधी पूर्ण केली आहे. डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर फेकून दिलाय बॉल. 6 धावा षटकार. मागच्या बॉलवर झेल सुटला. नॉन स्ट्रायकिंगचा फलंदाज स्ट्राईक एंडला आला आणि त्यानंतर त्याने बॉलला पाठवून दिलं. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकाराबरोबर धावफलक पुढे पोहोचलाय 33 वर. एक गडी बाद 33. आशफाक शेख वर आता दबाव असेल. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल यावेळेला कव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता पण तो वेगाने बॉल निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. मागच्या बॉलवर षटकार पण त्यानंतर चांगलं कमबॅक. मुंबई परिसरातील अनेक खेळाडू या स्पर्धेमध्ये आज खेळताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल कव्हर्स मध्ये खेळला. एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन नाहीये. दणदण करत बॉल चाललाय. खणखणीत दणदणीत चौकार. 4 धावा. एक छोटी चावी आम्हाला सापडलेली आहे मंचावर. जर कोणाची असेल तर ओळख पटवाने घेऊन जा. मॅचच्या दिशेने जाऊया. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात झाली. 39 ला 1. 68 धावा इथे बनवायच्यात. शिरसाट स्पोर्ट्स अहिल्यानगर या टीमला सुरुवात चांगली राहिली. विशाल धरक आणि संदीप गायकवाड हे दोन फलंदाज मैदानामध्ये चांगली कामगिरी करतायत. 3 षटकानंतर 39-13 ची सरासरी पाहायला मिळते. रिक्वायर 100 आता 5.8 वर पोहोचलाय. चेंडू शिल्लक आहे 30 आणि 30 बॉल मध्ये 29 धावा बनवायच्यात. म्हणजे काय सामना नियंत्रणामध्ये आणलाय परंतु इथून देखील सामना फिरवता येईल. सर्वोत्तम खेळ गरजेचा असेल. मैदानामध्ये तो श्वान आलाय त्याला बाहेर काढा. चौथ्या षटकाला सुरुवात होईल. चौथ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर आकिब अन्सारी. रे रोड मुंबई परिसरातील हा खेळाडू गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झाला. आकिब अन्सारी फार एंड कडून पहिला बॉल टाकेल. पहिलाच बॉल पुढे होता. फटका हवेत. गोलंदाज जज करतोय. झेल इथे होईल का? येस इथे झेल टिपलाय आणि आता फलंदाज बाद होतोय. दुसरा धक्का. आकिब अन्सारी आला आणि त्याने विकेट घेतली. 39 ला दुसरा धक्का बसतोय. फलंदाज झालाय बाद. संदीप. ₹20 कुपन तुमच्या नशिबाचा दरवाजा उघडू शकेल. नजमुल ₹20 कुपन घ्या आणि होम थिएटर जिंकण्याची आपल्याला संधी आहे. मैदानावरील प्रेक्षकांना प्रत्येक दिवशी लकी ड्रॉच्या माध्यमातून पारितोषिक जिंकण्याची संधी. गजलक्ष्मी ज्वेलर्स यांच्याकडून आमच्या माता भगिनी ज्या प्रेक्षक स्वरूपात इथे येतील कुपन घेतील त्यांच्यासाठी सोन्याची नथ. तर दुसऱ्या बाजूला आमचे जे मायबाप पुरुष प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी मातोश्री डेव्हलपर्स यांच्याकडून होम थिएटर. नवीन फलंदाज मैदानामध्ये आला आणि पहिलाच बॉल भन्नाट वेगाने टाकलाय. लॉंग स्टॉपला बॉल चाललाय. नशिबाचा चौकार येतोय.
व्हाईट बॉलचा सिग्नल आणि आता इथे धावा मिळतील 5. लाईन से भटके तो पडेंगे फटके. इथे दिशाहीन चेंडू टाकला. 5 धावा ऍड होतील. धावफलक 44 वर पोहोचलाय. या चुका टाळायच्या. गलती से मिस्टेक. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. ज्या ज्यावेळी चूक केली जाते प्रायश्चित्त भोगावं लागतं. मागच्या ओव्हरमध्ये कॅच सोडला त्यानंतर षटकार आला. इथे थोडीशी चूक केली, गंमत केली, पण त्याची किंमत मोजावी लागलीये. 44 धावा 2 गडी बाद. गोलंदाज तयार आकिब अन्सारी. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. आखू टप्प्याचा बॉल पहा. खांद्याचा चांगला वापर केलाय. हुक करायचा होता, उंची होती, उलसी घेतली बॉलने, नाकाजोड निघून गेला. परफ्यूम डिलिव्हरी. विकेट किपरच्या हातामध्ये याच डॉट बॉलची गरज आहे आता या सामन्यामध्ये. भरपूर डॉट बॉल इथे टाकावी लागतील. 44 ला 2. शिरसाट स्पोर्ट्स अहिल्यानगर ही धावसंख्या चेस करत असताना 68 धावांचं लक्ष्य. आता सामना जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. कव्हर्सला बॉल हवेत. डीप मध्ये फिल्डर आहे ते झेलची संधी आणि पकडलाय झेल. फलंदाज बाद होईल. 3रा धक्का आकिब अन्सारीच्या खात्यामध्ये. अजून 1 विकेट. 44 ला 3. आणखी एक मोठा धक्का इथे बसलाय. शिरसाट स्पोर्ट्स अहिल्यानगर या टीमला आकिब अन्सारीच्या खात्यामध्ये अजून 1 विकेट. 3 चेंडूमध्ये 5 धावा त्याने खर्च केल्या. 2 विकेट घेतल्यात. याच गोलंदाजीची गरज होती आणि ज्या विकेट गरजेच्या होत्या त्या इथे आता आलेल्या आहेत. दबाव थोडासा टाकला गेलाय परंतु तो दबाव सातत्यपूर्ण ठेवणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय पेरिस कांबळे. आणखीन एक चांगला ऑलराऊंडर टीम शिरसाट स्पोर्ट्स अहिल्यानगर साठी. जबाबदारीचं क्रिकेट खेळावं लागेल. 4थ्या विकेटसाठी भागीदारी गरजेची आहे. आयुष्यात उद्योग असो, व्यवसाय असो किंवा क्रिकेट असो, भागीदारी पार्टनरशिप महत्वाची राहते. ती पार्टनरशिप आता बनवायची 4थ्या विकेटसाठी शिरसाट स्पोर्ट्स अहिल्यानगरला. दुसऱ्या बाजूला विकेट घ्यायच्या असतील, धावा रोखायच्या असतील, आकिब अन्सारीने ते करून दाखवलंय. पहिला बॉल पेरिससाठी. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होईल. फ्लाय स्लिप मध्ये ठेवला गेलाय खेळाडू. पॉइंट लावला गेलाय. शॉर्ट कव्हर 38 वर्तुळ मध्ये. पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न पहा. टप्पा पडला. बॉल राईज झाला पण चांगले आशाभूत नजरेनं यष्टीरक्षकाने पाहिले देखील आणि पहिल्याच बॉलवर पेरिस कांबळे बीट झालाय. उत्तर नव्हतं. हेच डॉट बॉल महत्वाची भूमिका इथे बजावू शकतील या सामन्यामध्ये. 1 डॉट बॉल इथे पेरिसच्या विरोधात टाकला गेलाय. असे अनेक डॉट बॉल इथे टाकायचेत कारण 68 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. 44 ला 3 आहे. तिथून जिंकण्यासाठी 26 बॉल मध्ये 24 हे समीकरण पूर्ण करायचं असेल. गोलंदाज आकिब बॉलिंग ट्रॅक वर तयार. लेफ्ट मोडी विकेटने या षटकातला पुढचा चेंडू. स्ट्राईक एंडला पेरिस कांबळे. फुल टॉस होता, मिस केलाय. बॅटवर कनेक्शन चांगलं झालेलं नाहीये. 1 धावी ते क्विक सिंगल. सिंगल बरोबरच धावफलकावर 45 धावा आणि बरोबरीने जर आपण पाहिलं तर या षटकातला अजून 1 चेंडू शिल्लक आहे. 45 धावा स्कोर कार्डवर. 25 बॉल मध्ये 23. सामना दोलायमान स्थितीमध्ये. रहीम 11 ला देखील हा सामना जिंकण्याची संधी आहे पण त्यासाठी चांगली गोलंदाजी सातत्याने आम्ही उल्लेख केलाय. निर्धाव चेंडू. आखू टप्प्याचा बॉल यावेळेला हुक केलाय. धावांची भूक लागली आहे आणि आता बॉल न पाठवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. मॅसिव्ह हिट 6. कडक. भरपूर वेळ मिळाला. उंची होती बॉलवर. लाईन लवकर पिक केली बॉलची आणि त्यानंतर अक्षरशः तुटून पडला. षटकार ठोकला शेवटच्या बॉलवर. आता 50 अप झाला. 51 धावा स्कोर कार्डवर. 3 गडी बाद. 24 बॉल मध्ये 17 धावांची गरज. विशाल धरक 10 बॉल मध्ये 24 वर खेळतोय. 2 षटकार 2 चौकार त्याच्या खात्यामध्ये. 240 चा स्ट्राईक रेट. एक हाती किल्ला इथे लढवायचा आहे आणि हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा कारण इथे जिंकणारा संघ पुढच्या सामन्यामध्ये खेळण्यासाठी तयार होईल. आणि या सामन्यामध्ये जिंकणारा संघ एनबी स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणेच्या विरोधात खेळण्यासाठी सज्ज होईल.
4 षटकांचा खेळ संपलाय. 5व्या षटकाला सुरुवात होईल आणि 5व्या षटकाला सुरुवात झाली आहे. मायक्रोफोनवर नरेश डोमे सर आपल्यासोबत जोडले जात आहेत. घ्या सर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि काय फलंदाजी शिरसाट स्पोर्ट्स फाउंडेशन अहिल्यानगर इथे धावांचे मजले उभे करतायत. षटकाराबरोबर 57 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये विशाल धरक आणि पॅरिस कांबळे या दोन फलंदाजांनी अक्षरशः इथे धुमाकूळ घातला. पॅरिस कांबळेचा पहिला षटकार आहे, मात्र पाठोपाठ दुसरा देखील तितकाच सुंदर, तितकाच बहारदार, सदाबहार. इथे 6 धावांचा पुन्हा एकदा आविष्कार. धावफलकावरती 63. विजयाच्या अगदी जवळ येत आहेत. या षटकाराबरोबरच धावफलकावरती 63 धाव. मात्र 5 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. वेगवान विजयाच्या दिशेनं आगेकूच इथे सुरू आहे. शिरसाट स्पोर्ट्स फाउंडेशन अहिल्यानगर. शॉर्ट ऑफ लेंथ होता, हुक करण्याचा प्रयत्न जरूर पॅरिसचा इथे फसलेला आहे. गेले अनेक वर्ष पॅरिस कांबळेने मधल्या फळीमध्ये धुमाकूळ घातलेला आहे आणि आज देखील तो इथे तीच फलंदाजी करतोय. 10 चेंडूमध्ये 24 धावा विशाल धरकनं बनवल्यात. तर इथे पॅरिस उचलला चेंडू स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक चेंडूला घेतोय. तर 1 धाव आणि 64 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. खराडी चषकची ही नाईटचा तिसरी रात्र आहे. दिवस रात्र सामने आपण बघतोय. दुपारी 12 वाजता मॅचेस सुरू होतात, तर रात्री 10, 11, 12 वाजेपर्यंत निश्चित प्रकारे आपण मॅच बघू शकतो. तर रात्रीच्या प्रकाश झोतामध्ये सुरू असलेला सामना. पंच केला चेंडूला, थर्ड मॅनला. क्षेत्ररक्षक तिथे अडवण्याचा प्रयत्न, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणि याच बरोबर शिरसाट स्पोर्ट्स फाउंडेशन अहिल्यानगर तिसऱ्या फेरीमध्ये दाखल. 4 बॉलमध्ये. तर बघा, एक मॅच संपलेली आहे आणि लगेचच आपण जाऊया पुढे. पुढच्या मॅच कडे मी दोन्ही संघांना विनंती करतो, आपण टॉस साठी या. शिरसाट स्पोर्ट फाउंडेशन अहिल्यानगर विरुद्ध NB स्पोर्ट्स फाउंडेशन पुणे धनकवडी. दोन्ही संघाच्या संघनायकांनी या नाणेफेकीसाठी टॉस होणार आहे इथे. तर मॅन ऑफ द मॅच विशाल धारक. विशाल धारक सामनावीर ठरतोय. विशाल या आणि आपल्या पुरस्काराचा स्वीकार करा. बरोबरीने संघनायकांनी देखील या. टॉस होणार आहे.